नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिली या बुकमधील पेज नंबर 57 वरील आपण हे द ॲन्ट अँड द पिजन 3.10 द ॲन्ट अँड द पिजन हा आपण पाठ पाहणार आहोत। तर याचा पूर्ण पाठाचं मी तुम्हाला मराठीतून स्पष्टीकरण सांगणार आहे। स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी विथ KRB या चॅनलमध्ये। जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सुपर थँक्स ही द्यायला विसरू नका आणि हाय बटनवर क्लिक करा। तर आपण पाहणार आहोत 3.10 मधील द ॲन्ट अँड द पिजन। द ॲन्ट म्हणजे काय, मुंगी, अँड द पिजन म्हणजे कबूतर। वन डे अँड ॲन्ट फेल इनटू अ पॉन्ड। एके दिवशी एक मुंगी डबक्यामध्ये पडलेली असते। इट कुड नॉट कम आउट, ती बाहेर येऊ शकत नव्हती। मग अ पिजन सिटिंग ऑन अ ट्री सॉ इट, म्हणजे एक कबूतर काय करतो, एका झाडावर बसलेला असतो आणि तो तिला पाहतो। द पिजन थ्रू अ लीफ इनटू द पॉन्ड, तो काय करतो, एक तिथलं झाडाचं पान तोडतो आणि त्या डबक्यामध्ये मुंगीपाशी टाकतो। द ॲन्ट क्लाइम्ड ऑन टू द लीफ, ते ॲन्ट काय करते, त्या लीफच्यावर बसते आणि चढते। अँड इट सेफली केम आउट टू ऑफ द पॉन्ड, आणि त्या डबक्याच्या बाहेर सेफली निघून बाहेर येते। आफ्टर अ व्हाईल अ हंटर सॉ द पिजन, थोड्या वेळाने तो काय हंटर येतो, एक शिकारी येतो आणि तो त्या पिजनला, कबुतराला पाहतो। ही एम्ड ॲट द पिजन विथ अ गन, तो गन त्याच्याकडे रोखतो आणि तो नेम धरणार इतक्यातच द ॲन्ट सॉ दिस, ती मुंगी पाहते, शिकाऱ्याला पाहते। अँड इट क्लाइम्ड अप हिज फूट अँड बिट हिम, ती काय करते, त्याच्या पायावर चढते आणि त्याला पायाला त्याच्या चावा घेते। द हंटर क्राईड, तो हंटर काय करतो, रडतो। ही मिस्ड हिज एम, आणि त्याचा नेम काय होतो, चुकतो। द पिजन हिअर्ड द गन शॉट अँड फ्ल्यू अवे, मग ते कबूतर ही त्याचा आवाज ऐकतो बंदुकीच्या गोळीचा आणि ते उडून जाते। अशा प्रकारे इथं या गोष्टीच्या माध्यमातून काय सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांना, तर कधीही दुसऱ्यांची मदत करा, तेही आपल्या कधीतरी मदतीला येत असेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।